नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके। वंदे मातरम, वंदे मातरम। प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही। परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अजू पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत। आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। उड्डाणपुलाचं काही काम बाकी आहे, उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय। घाई नक्की याच्यामध्ये घाई दिसते असं वाटतंय का? आणि घाई नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली, अतिशय समर्पक भाषणं झाली। या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला। स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अजू पाटलांनी केला। म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल। झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले आहेत त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत, बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले। मी काय बोललो की जनता सबकुछ जानता। सर, शेतकऱ्यांना मोबदला अजून काय सांगाल? आज उद्घाटन झालेलं आहे, पण कामं अर्धवट झालेली आहेत, तर श्रेयवादाचं एकूण दिसते चित्र काय म्हणतात? आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचाच हा विषय आहे। आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे ज्या सुरुवातीला 2018 पासून आपल्या घेतलेल्या टाकून म्हणजे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा फुलाचं आपल्या इथे हे करणार होतं। आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यात आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळा विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्याच्यामधनं पाठपुरावा आपले लोकनेते इथे टाकून त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे। पण आता हा अपूर्ण म्हणजे ते काम अपूर्ण असताना सुद्धाही आता श्रेयवाद होऊ नये आणि त्याच्यासाठी ओपनिंग करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये बरेचसे काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहे। कुठेतरी भीती वाटत होती का की उड्डाणपूल डायरेक्ट सुरू होईल असं? भीती वाटत अशी होती, समोरच्याला भीती वाटत होती का बाबा हे अचानक मध्ये लवकरात लवकर हे ओपन करून घेतील। त्याच्यामुळे आजचा हा दिवस जसं आता पालघरला जनता दरबार होता त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना बोलून अचानक मध्ये हा करून घेतलेला होता आणि तातडीने हा अर्जंट मध्ये हा करून घेतलेला आहे।